विचार करा 1980 साल आहे आणि अचानक 1 मे रोजी अमेरिकेतून एका जागतिक हिंदू परिषदेचं आमंत्रण येतं. आणि परिषद आहे 9 मे रोजी, म्हणजे हातात फक्त 8 दिवस. बरोबर. आणि खिशात पैसे नाहीत, पासपोर्ट नाही, विजा तर सोडूनच द्या. आजच्या या सखोल चर्चेत आपण श्री गजानन बावनीचे लेखक श्री सुरेश शिवडे, ज्यांना सगळे प्रेमाने आबा म्हणतात, त्यांच्या याच अशक्यप्राय वाटणाऱ्या अमेरिकन दौऱ्याच्या स्रोतांचं विश्लेषण करणार आहोत. हो, कारण या 8 दिवसांच्या मुदतीकडे पाहिलं तर लक्षात येतं की ही खूपच तणावपूर्ण परिस्थिती होती. म्हणजे इंटरनेट किंवा मोबाईल फोन नसलेल्या त्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासाची सोय करणं, तेही एवढ्या कमी वेळात सोपं नव्हतं. हे वाचताना मी तर थक्कच झाले. अगदी एखाद्या त्या काय म्हणतात त्याला टिकिंग क्लॉक असलेल्या एक्स्ट्रीम सर्व्हायव्हल रियालिटी शो सारखं वाटतंय हे. अगदी वेळ कमी आहे आणि संसाधने शून्य. आपले स्रोत या प्रवासाचं जे वर्णन करतात ते फक्त तिकीट मिळवण्याबद्दल नाहीये, ते मानवी मानसिकतेबद्दल आहे. आबा जवळपास हताश झाले होते. हो, पण त्यांच्या पत्नीने जे धाडसी पाऊल उचललं ते अचाट आहे. त्यांनी चक्क स्वतःच्या गळ्यातील सोन्याचा गोफ आणि साखळी विकण्याची तयारी दाखवली. आणि मी म्हणेन की हाच या कथेतील टर्निंग पॉइंट होता. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा एखादी व्यक्ती आपलं सर्वस्व पणाला लावते, तेव्हा ती कृती मेंदूला एका हायपर फोकस स्थितीत नेते. म्हणजे त्यांचा तो ठाम विश्वास की आमंत्रण आलंय तर मार्ग नक्कीच मिळेल. अगदी बरोबर. तो केवळ भावनिक आधार नव्हता, तर त्या हताश मनस्थितीतून प्रत्यक्ष कृतीकडे वळण्यासाठी लागणारी ती एक ऊर्जा होती. हे खरंच विचार करायला लावणार आहे, कारण आपण रोजच्या जीवनात छोट्या व्यावहारिक अडचणींमुळे मोठ्या संधी सोडून देतो. हो ना? पण कमिटमेंट 100% असली की काय होऊ शकतं हे पुढच्या घटनांवरून दिसतं. मला सांगा, एका दिवसात पासपोर्ट आणि व्हिसा मिळणं हे कसं शक्य झालं? मी जेव्हा या स्रोतांचा अभ्यास करत होतो तेव्हा पाहिलं की कुर्तडकर आणि रामानुजन या अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्यांना एका दिवसात पासपोर्ट मिळाला. त्यानंतर अमेरिकन व्हिसा ऑफिसर स्वतःहून युअर व्हिसा इज रेडी असं म्हणतो. बापरे. आणि ते रस्त्यावर अचानक भेटलेले प्रभाकर नवरे, कोणतीही ओळख नसताना ते अचूक 20,000 रुपयांची मदत करतात. हो, ते तर खूपच अद्भुत आहे. थांबा, इथे मला थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून विचारायचंय. हे सर्व केवळ कमालीचं नशीब किंवा एक्स्ट्रीम लक नाही का? कारण अचानक कोणीतरी 20,000 रुपये देतं, हे तर्काला पटायला थोडं कठीण जातं. याकडे आपण कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाची जी सिंक्रोनिसिटी ही संकल्पना आहे, त्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. सिंक्रोनिसिटी म्हणजे असे अर्थपूर्ण योगायोग जे वरवर पाहता केवळ नशीब वाटतात. अच्छा, म्हणजे आतली इच्छा तीव्र असली की बाहेरची परिस्थिती अनुकूल होते असं काहीसं? नक्कीच. जेव्हा ध्येयावरील फोकस अत्यंत तीव्र असतो तेव्हा तसं घडतं. स्रोतांमध्ये या घटनांना गजानन महाराजांचं अदृश्य नियोजन मानलं आहे. आपण कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं तरी जेव्हा कृती प्रामाणिक असते तेव्हा संधींची एक साखळी तयार होते, हे नक्की. आणि ही साखळी तिकिटांच्या बाबतीतही दिसते. दादरचे श्री लागू एका आजींचं तिकीट रद्द करून त्यांना चक्क 5 वेगवेगळ्या विमानांचे तिकिटे मिळवून देतात. बापरे, 5 विमानांची. आणि मग आपले स्रोत थेट अमेरिकेतील मंचावर जातात. तिथे ते मिस्टर पृथ्वीराज आणि दवे यांच्याकडे राहतात. हो, आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सुटाबुटातील लोकांची गर्दी असताना आबा तिथे अस्सल भारतीय वेशात उभे असतात. म्हणजे ते धोतर उपरणे आणि टोपी घालून ना? होय. आणि तिथे त्यांना विचारला गेलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यांना विचारलं जातं, हू इज द क्रिएटर ऑफ हिंदू धर्म? ज्यावर ते अतिशय साध्या शब्दात उत्तर देतात की गॉड. आणि संपूर्ण सभागृह जिंकून घेतात. हे कसं काय? कारण आंतरराष्ट्रीय मंचावर सहसा खूप गुंतागुंतीची आणि तांत्रिक भाषा वापरली जाते, पण या एका साध्या, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तराने ती गुंतागुंतच छेदली. म्हणजे बाह्य पेहरावापेक्षा विचारांमधील साधेपणा श्रोत्यांना कसा भिडतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी खरंय. आणि याच स्पष्टतेमुळे तो दौरा जो केवळ एका भाषणासाठी होता, तो तब्बल 4 महिन्यांचा झाला. बापरे. आणि त्यात 68 भाषणं झाली ना? हो. आणि या सर्वांचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे याच दौऱ्यातील अनुभवांनी त्यांना पुढे श्री गजानन बावन्नी ही रचना लिहिण्याची प्रेरणा दिली. क्या बात आहे. म्हणजे 8 दिवसांची ती धावपळ एवढ्या मोठ्या प्रवासात बदलली. हो, ज्यानंतर आणखी 7 दौरे आणि 500 पेक्षा जास्त भाषणे झाली. या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण केल्यावर एक विचार नक्कीच मनात रिंगाळत राहतो. सुरुवातीच्या व्यावहारिक अडचणी मोठ्या वाटतात म्हणून अनेकदा मोठ्या संधी नाकारल्या जातात. पण काय सांगावे, ती अडचणच एखाद्या भव्य नियोजनाची पहिली पायरी असेल तर.
अडचणींच्या भीतीनं स्वतःच्या क्षमतांना आणि अशा अद्भुत शक्यतांना नकळतपणे बंद तर केलं जात नाहीये ना, याचा विचार नक्की करायला हवा.